मी जाऊ नको कशाला तर तुला लाजायला काय तू पाहून नाही आता कसं मी लाजतो तू ना लाजत नाही. तुझं ते चॅनलचं नाव वेगळं आहे ना. नाही चॅनलचं नाव नको घेऊ. फक्त तो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. मराठी हा शब्द महत्वाचा आहे. मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि म्हणते मी लाजत लागली कायच तुम्हाला आता नाही काय ते केलास. शुभ सकाळ. चाललोय मॉर्निंग वॉक. सहज म्हटलं आज लवकर उठलोय तर जाऊया. तर सोबत हा आला असतोच. मी आज कुठे जरा लवकर उठलोय म्हणून म्हटलं चालायला जाऊया. तर वाटे त्या आजी भेटल्या. माझ्या समोरच राहतात. त्यांचं रोजचं रुटीन आहे. आता त्यांना विचारलं आजी कुठे गेलेल्या, तर आजी म्हणतात माझं रोजचं आहे. त्यांच्याच भाषेत बोलल्या. आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी सकाळी उठतो झाडांना पाणी वगैरे घालत असतो तोपर्यंत आजी चालून आलेल्या असतात. आणि तेव्हा वाजलेले असतात 8:30 9 9:30 हा टाईम झालेला असतो आजीचा. सॉरी ये ओय चल. तुला कोणतरी दिसलं. शहरातल्या गर्दीचा जो आवाज आहे, ट्रेन, गाड्या म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी, त्यात आहे ना हा आवाज कुठेतरी आपण मिस करत असतो. आणि आज बरेच दिवसाने आलो आहे गावी. तर म्हटलं मागाशी एक व्हिडिओ शूट केला आणि तो मी बघतोय. आता जस्ट बघत होतो आणि मागून जो काय निसर्गाचा ओरिजिनल आणि प्युअर आवाज आहे तो ऐकायला मिळाला. हे सगळे पक्षी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शहरात आहेत ना एवढूशा ऐकायला मिळतात. क्वचित तेही ऐकायला मिळालं तर मस्त. काळू
सगळे आले चायला. मग अशी एक घेऊन गेलो होतो, आता हे 3. काकांनी भाजीसोबत गोंडे वगैरे लावलेत, तेच काढतायत. गोंडे लावलेत म्हटलं. काढायला लागतात ना. हां बरोबर. हे आहेत ना शेंगा कसल्या? वाल 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 वाल. काकानी एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये काय ते मागे तू हा 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 अच्छा मागे जास्त भर असेल ना. हे भाजी बिजी सगळी पूर्ण होती ना. हा 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 तेव्हा ते जमलं असतं. अच्छा. हे काय इथे काय लावलंय? हे कसली आहे म्हणजे? याची पायाची. अच्छा पाल्याची भाजी. आणि हा भेंडा आहे ना? हा भेंडा. अच्छा. तिथे वेगवेगळ्या भाज्या आहेत काय? हां ती पाल्याची भाजी. अच्छा. तो पोकळा. हां पोकळा जो मोठं पानं असतात ना, आपण भजी करतो. हां 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 ते. अच्छा. ते आता ती चवळी झाली आता ती. आणि ती पण चवळी झाली. कसं खपापुरता आपलं होय होय हा ना. पटकन पण होतं ना. आतमध्ये करतो. अच्छा. हे काढलं का किती दिवसांनी येईल? हे बरेच दिवस झाले. 3 दिवसांनी येते भाजी रुजून. 3 दिवसांनी काढण्याला म्हणजे ते रो मग जवळजवळ काहीतरी 10 दिवसांनी 12 दिवसानं रो होतो. अच्छा हा. म्हणजे एवढा येतो. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर मग भाजी 2दा-3दा पेरला तिने, ते रुजून आली नाही. आता खेळ काय टाकला नाही. अच्छा. मी म्हणतो येऊन बघेन काय ते घ्यायला पाहिजे. ते काकड्या बिकड्या झाल्या होत्या ना. अच्छा हा. काकडीचा येल होता तो. अच्छा हा हा हा. तो काही खाल्ला नाही पोराने. आपला सकाळी आपला उठायचा यायचा आणि काढायचा. ठीक आहे. हे माझं घर आणि त्याच्या खाली हे काका सहदेव काका. हे स्वतःसाठीचं छोटासा भाजीसाठीची सोय. यात त्यांनी शेंगा म्हणजे काय म्हणतात त्याला वाल, पुन्हा मेथीची भाजी, साईडला भेंडीची भाजी, पालकची भाजी आणि इकडे काकडीची वेल. त्यामध्ये त्यांनी चहाची पातसुद्धा लावली आहे आणि दुसरं म्हणजे फुलंसुद्धा लावली आहेत, गोंड्याची फुलं. काही ना काही करत असतात हे दोघं जण. चांगलंच. गोट्याला काय म्हणतो ब्लॉग. काल रात्री जेवण बनवताना मध्येच गॅस सिलेंडर संपला, म्हणून मम्मीला आता बऱ्याच वर्षाने ना मम्मी दर महिन्याला ना. ठीक आहे. दर महिन्याला कधी कधी गॅस संपला का मम्मीला चुलीवरती जेवण बनवावं लागतं. याच्या आधी आमच्याकडे चुलच होती. हळूहळू गॅस सिलेंडर जसे आले तशी चूल गेली. असो, त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच महिन्याने मला तरी चुलीवरचं जेवण मिळेल.
टाकू तिथे खाली. ओ, 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 ओ. हिरका नाही घेत आहेस मग काय आलं? ते बारीक उरलेलं ते पेटल ते पायात खाज उठत जास्त झाडाखाली येत नाही. एलर्जी होते. हे घेऊन जा ना, हे वाला घेऊन जा ना. हे घे पकड आणि ते घेऊन जा बघ, ते वाला. हिरका हिरका घेऊन जा. हा हा कोंबडा ना ऐकत नाही हा मम्मी. लालवाला आहे हा. मिरगातून आता माझाच. तिथं आता खाली गुंज आहे तिथं सरकला आता ते गुंजावर. एकदम कडक आहे गुंजायला. इजही झाला आज हात मम्मी, आज स्प्रे तू माझ्यावर मी तुझ्यावर. मी स्प्रे मारीन तुझ्या. अजून पुढे जात सरकत नाही. कडक आहे कडक. जाम कडक. आत मारायचा बाहेर बाहेर घाव झाला. कसलं तरी लाकूड आहे बघ. संध्याकाळची वेळ आणि लेक माझा लाकडं फोडतोय. शाबास. शिकली आहे. मी तुम्हाला मागाशीच म्हटलं. बाबू तुझ्या चॅनलचं नाव काय? प्रसाद ब्लॉग्स. ब्लॉग सगळं लागणार नाही आलं तरी बोल. तर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब तर आधी करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ बघायला मिळतील.